देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी पुढील सभेत पाणीपट्टी वाढ रद्द केली नाही तर याविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन दाद मागून नागरिकांना न्याय देणार असल्याचं सर्वपक्षीय नेत्यांनी देवळाली प्रवरा नगर परिषदेवर काढलेल्या पाणीपट्टी विरोधातील मोर्चामध्ये सांगितलं आहे। देवळाली प्रवरा नगर परिषदेनं केलेल्या पाणीपट्टी दरवाढीच्या विरोधात नगर परिषद कार्यालयावर सर्वपक्षांच्या वतीनं धडक मोर्चा काढण्यात आला होता। याप्रसंगी शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येनं मोर्चामध्ये सहभागी झाले होते। बाजारतळ येथील समर्थ बाबूराव पाटील महाराज मंदिर येथून या मोर्चाला प्रारंभ झाला। याप्रसंगी वाढीव पाणीपट्टी रद्द करा, पाणीपट्टी दरवाढ कमी करा अशा घोषणा देत आंदोलकांनी नगर परिषद सत्ताधारी प्रशासनाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला। वाढीव पाणीपट्टीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक ताण येत असल्याचं आंदोलकांनी सांगितलंय। नगर परिषद सत्ताधाऱ्यांनी पाणीपट्टीचा दर वाढवल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं असून हा निर्णय मागे घ्यावा अथवा दर कमी करावेत अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। तर या संदर्भात सर्व पक्षांच्या वतीनं नगर परिषदचे मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांना निवेदन देण्यात आले। या प्रसंगी बोलताना मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील म्हणाले की पुढील सभेमध्ये आपण दिलेल्या निवेदनाचा विचार करून मी निश्चित मुद्दा मांडून आपल्या प्रतिक्रिया सभेत मांडणार आहे। दरम्यान पाणीपट्टीचा निर्णय मागे न घेतल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन करून सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेत दाद मागणार असल्याचं सर्वपक्ष नेते मंडळींनी सांगितलं आहे। याप्रसंगी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन सप्तर्षी आणि पोलिसांनी बंदोबस्त तैनात ठेवला होता। या प्रसंगी आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, डॉक्टर तनपुरे कारखान्याचे संचालक कृष्णा मसमाडे, प्रहारचे आप्पासाहेब डूस, शिवसेना नेते प्रशांत मसमाडे, दत्ता कडू, काँग्रेसचे वैभव गिरमे, वंचितचे नगरसेवक संतोष चोळके, नगरसेवक दासू पठारे, सुनीता थोरात, पल्लवी डूस, शरद वाळुंज, नानासाहेब कदम, शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन, कुमार भिंगारे, प्रशांत काळे, अनिल चव्हाण, प्रकाश सोनी, किशोर कोबारणे, बाळासाहेब खुरुद, भाऊसाहेब गुंजाळ, विजय गव्हाणे, सुनील विश्वासराव, भगवान गडाख, बाळासाहेब पडांगळे, बंटी लोंढे, नानासाहेब मुंडे, मदिना शेख, तैनूर पठाण, वसंत कदम, राजेंद्र लांडगे, राजू थोरात, संजय मुसमाडे आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते। प्रामाणिकपणे इच्छा आहे की देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या नगराध्यक्षांनी या वाढीव पाणीपट्टीचा विचार करून ही पाणीपट्टी कमी कशी करता येईल अथवा जी पहिली 1800 होती त्यांनी आता 3000 केली, त्याच्याऐवजी 2021 कशी करता येईल यासाठी अध्यक्षांनी प्रयत्न करावा आणि आम्ही त्यांचा सन्मान ठेवू। परंतु गावामध्ये कुठलाही मोठा रोजगार, कुठलाही मोठा उद्योग नसताना आपलं देवळाली प्रवरा शहर हे मोठं एकदम खेड शहर आहे। याला फार मोठा असा शहराचा दर्जा नाही, त्यामुळं लोकांना रोजगार नाही, माता भगिनीला काम जास्त नाही, म्हणून नगराध्यक्षांनी या वाढीव पाणीपट्टीचा विचार करायला पाहिजे। जे आज आम्ही देवळाली नगर परिषदेवर धरणे आंदोलन प्लस मोर्चा काढून या प्रशासनाला जाब विचारला, तर याच्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी आहेत। जी मागची सभा झाली त्या सभेचं इतिवृत्त आता पुढील सभेमध्ये यायला पाहिजे, ते प्रोसिडिंगवर यायला पाहिजे। त्याच्या आधीच या मनमानी कारभार करणाऱ्या नगराध्यक्षांनी डायरेक्ट ठराव पास करून टाकलेला आहे। हा ठराव एकदम बोगस आहे। हा ठराव पुढल्या मीटिंगमध्ये इतिवृत्त वाचून दाखवून तो कायम करण्यात यायला पाहिजे, परंतु तो केलेला नाही। त्याच्यामध्ये आमच्या विरोधी नगरसेवकांचं म्हणणं घेतलेलं नाही। आम्ही त्याची कलेक्टरकडे तक्रार केलेली आहे आणि याच्या पुढे आम्ही या पाणीपट्टीच्या विरोधात लढत राहणार। त्यांनी जरी कमी नाही केली तर आम्ही त्यांना मजबूर करणार पाणीपट्टी कमी करण्याकरता, कारण हा जो ठराव झालेला हा सर्व बोगस आहे। तर त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं होतं की प्रशासनाने 4000 रुपये पाणीपट्टी केलेली आहे। मी तुम्हाला पहिल्यांदा सर्वांना हे सांगू इच्छिते की प्रशासनाने 4000चा फक्त प्रस्ताव मांडलेला आहे, त्याचा इथं पुरावा आहे। अजिंठ्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की प्रशासनाचा प्रस्ताव आहे 4000 पाणीपट्टीचा आणि आता सध्याची पाणीपट्टी 1800 रुपये आहे। तर 1800 रुपयामध्ये पाणीपट्टी वाढवून त्यांनी 3000 रुपये पाणीपट्टी केलेली आहे। तर विरोधकांनी स्पष्ट असा विरोध तिथे नमूद केलेला आहे की आम्हाला 3000 पाणीपट्टी ही मान्य नाहीये। आपल्या गावामध्ये कोणताही रोजगार नाहीये, इथे कोणते मोठे मोठे व्यवसाय नाहीये, शेतकऱ्यांना शेतीमालाला भाव नाहीये, उत्पन्न नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये पाणीपट्टी वाढवून फक्त गोरगरिबांचं कंबरडं मोडण्याचं काम इथे केलेलं आहे। आणि प्रशासनाला मी विनंती करू इच्छिते, आम्ही वारंवार त्यांना सांगितलेलं आहे, आम्ही पाठवलेल्यांनी सांगितलेलं आहे की
गोरगरिबांना परवडणारी अशी नाहीये. पाणीपट्टी वाढ करू नका असं आम्ही अजिबात सांगितलेलं नाहीये. आम्ही सांगत होतो की 1800 रुपयाची पाणीपट्टी ही 2000 रुपये करा. आणि ऐकत नसताना नंतर आम्ही भविष्यावर येऊन थांबलो, परंतु त्यांनी ऐकलेलं नसताना कोणत्याही विरोधकांना विचारात न घेता त्यांनी मनमानी कारभार तिथे केलेला आहे. त्यांनी खुर्चीवर बसून मी पीठासीन अधिकारी आहे, मी पीठासीन अधिकारी आहे, अधिकार घेण्याचा निर्णय मला आहे, शिवाला सुद्धा बोलण्याचा अधिकार आम्हाला नाहीये. शिवाला बोलण्याचा अधिकार नाही, कारण सगळे निर्णय घेण्याचा अधिकार पीठासीन अधिकाऱ्याला असतो. मग खुर्चीवर बसण्यापासून विषय असो नाहीतर कोणताही अजिंठावाचा विषय असो, तो विषय फक्त आम्ही मनमानी कारभार करूनच करणार, निर्णय घेणार असं त्यांचं म्हणणं आहे. या निमित्ताने मी इथं गृहीत धरलेलं आहे अशाही नगरसेवकांचा मी इथं जाहीर निषेध करतो. एसनाना मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंडगे, राहुरी.